एक महत्त्वाची बातमी, देशातील सर्वात लांब दुहेरी बोगद्याच्या कामाचा शुभारंभ होतोय। ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाचा डीपीएम द्वारे शुभारंभ झाला। फडणवीस शिंदे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे। 1.5 तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात यामुळे पूर्ण होईल। देशातील सर्वात लांब ठाणे बोरिवली दुहेरी प्रकल्पाच्या कामाचा टीबीएम द्वारे शुभारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल। ठाण्यातील मानपाडा येथून टीबीएमद्वारे या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असून शुभारंभानंतर खऱ्या अर्थानं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळेल। हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर ठाणे बोरिवली हा 1.5 तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होईल। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। ठाणे आणि बोरिवली वासियांकरिता महत्त्वाकांक्षी मानला जाणारा ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे। आणि आपण या ठिकाणी मागे ही जी भली मोठी मशीन पाहताय, या मशीनला नायक असं नाव देण्यात आलेलं आहे। या नायक मशीनीचं वैशिष्ट्य असं आहे की ही सिंगल हार्ड रॉक मशीन म्हणजेच टीबीएम आहे, टनल बोरिंग मशीन। दुहेरी मार्ग असणार आहे 11.84 किलोमीटर। हा जो ठाणे बोरिवलीचा टप्पा आहे, हा टप्पा पार करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होते। मात्र ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होईल त्यावेळेस ठाणेकरांचा हाच प्रवास 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। त्यामुळे याचा शुभारंभ जो आहे तो आता होणार आहे आणि या शुभारंभानंतर या कामाला पूर्णतः सुरुवात होईल। एकंदरीतच हा भुयारी मार्ग जो आहे तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे। त्यामुळे पर्यावरणीय क्षेत्राला कमीत कमी परिणाम देत या संपूर्ण प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू असणार आहे। त्यामुळे ठाणेकरांचा बराचसा वेळ हा प्रवासामध्ये, ठाणे ते बोरिवली प्रवासामध्ये जात होता। 1 ते 1.5 तास लागत होते। मात्र याच प्रकल्पाच्या शुभारंभानंतर म्हणजे 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याची जी डेडलाईन आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे 2028 नंतर ठाणेकरांचा जो वाहतूक कोंडीतला प्रवास आहे तो संपुष्टात येणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।